श्री स्वामी समर्थ सर्वांना. वर्ल्ड ऑफ सान्वी अँड समायरामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण तुळशी विवाह स्पेशल रांगोळी काढणार आहोत. 5 ते 5 ठिपक्यांची आपण तुळशीची रांगोळी काढणार आहोत. तर त्यासाठी सुरुवातीला मी 5 आडवे आणि 5 उभे असे 5 ते 5 ठिपके मांडून घेते. आता काय करायचं आपल्याला, हे जे 2 ठिपके आहेत हे आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत. म्हणजे एक पूर्ण लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे. हे 5 ठिपके आपण इथे जॉईंट केलेले आहेत. त्यानंतर आता हे पहा, या ठिपक्यापासून या ठिपक्यापर्यंत असे आपल्याला रेषा ओढून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता आपण हे 3 रेषा म्हणजे हे 3 जे ठिपके आहेत ते आपण जोडून घेणार आहोत. त्यानंतर हे वरचे जे 3 ठिपके आहेत म्हणजे वरून जी दुसरी लाईन आहे त्याच्यातले मधातले 3 ठिपके ते आपण जोडून घेतले आहेत. ह्या पद्धतीने आता आपण ठिपके असे जॉईंट करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे. म्हणजे ह्या 3 डॉट जॉईन केले की इथे आपला एक बॉक्स तयार होतो. पहा, त्यानंतर जो वरची साईड आहे तर तिथं आपण काय करणार आहोत, तिथे आपण एक डिझाईन बनवून घ्यायची आहे. तुम्हाला जशी वाटेल तशी तुम्ही बनवू शकतात. कारण वृंदावनाला सहसा डिझाईन असते त्यामुळे आपण हे इथं डिझाईन ड्रॉ करत आहोत. तर अशा पद्धतीने मी ही गोल आकाराने ही डिझाईन बनवत आहे. म्हणजे याला गोल आकार देऊन घेत आहे. आता हे जे 3 डॉट आहेत तर या ठिकाणी मी आता दिवे काढून घेत आहे. पहा, या पद्धतीने मी असा या मधातल्या डॉटचा यूज करून मी असा दिवा काढून घेते. तुम्ही इथं स्वस्तिक देखील काढू शकता. पहा, एक दिवा आपण ड्रॉ केलेला आहे. त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचाही दिवा आपण इथे ड्रॉ करणार आहोत. हा आपला दुसरा दिवाही तयार झालेला आहे. आता आपण इथे कलर भरून घेणार आहोत. तुम्हाला म्हणजे जो कलर आवडतो त्या पद्धतीने तुम्ही तो कलर देऊ शकतो. मी इथे गुलाबी कलर देते. तर डार्क असा कलर द्या, उठून दिसेल. म्हणजे जसा तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही कलर देऊ शकतात. तर थोडासा काय असा दाट भरून घ्या कलर, ज्यामुळे की खालची जी आपली फरशी असेल किंवा जमीन असेल ती दिसणार नाही आणि रांगोळी अशी उठून दिसेल. त्यामुळे कधीही कलर भरताना जाड लेअरचा आपण कलर भरायला पाहिजे. त्यामुळे आपली रांगोळी एकदम उठून दिसते. तर अशाच पद्धतीने मी काय करणार, वरच्या साईडलाही तोच रंग मी भरून घेत आहे. या पद्धतीने मी असा गुलाबी कलर देऊन घेतलेला आहे. त्यानंतर हा जो बॉक्स येतो त्यामध्ये मी मोरपंखी कलर भरतीये. कारण मोरपंखी पण कलर हा खूप सुंदर असतो आणि त्याच्यावरती आपण जे पांढरी रांगोळी काढतो ती एकदम उठून दिसते. कोणताही डार्क कलर घ्या, त्यावरती रांगोळी अशी एकदम उठून दिसते. तर त्यामुळे मी मोरपंखी कलर घेतलेला आहे. हा जो डॉट आहे तो पण मी पूर्ण बुजवून टाकते कलरमध्येच. त्याच्यावरती पण कलर देऊन घेते. आता आपण तुळस काढून घेणार आहोत. त्यासाठी मी हिरवा रंग वापरते.
एक डार्क आणि एक लाईट अशा दोन पद्धतीचे तुम्ही रंग वापरू शकतात। जो डार्क हिरवा कलर आहे तो आपण फांद्यांसाठी वापरत आहोत। याच्या मी अशा फांद्या तयार करून घेते। तुम्हाला हव्या तेवढ्या तुम्ही फांद्या ड्रॉ करू शकतात। तर अशा पद्धतीने मी ह्या फांद्या काढून घेतलेल्या आहेत। त्यानंतर ना आता जो लाईट म्हणजे थोडासा हिरवामध्ये थोडासा जो लाईट हिरवा येतो तो वाला कलर मी आता पान म्हणून वापरत आहे पानासाठी। कारण दोन कलर असतील पूर्ण एकाच कलर मध्ये आपल्याला ती तुळशी उठून दिसणार नाही, त्यामुळे आपण दोन हिरवेच कलर आहेत पण दोन प्रकारच्या शेड मध्ये आपण ते यूज करत आहोत। तर बघा अशा पद्धतीने एकदम सुंदर अशी तुळस आपल्याला दिसतीये। तुम्ही एक कलर वापरला तरी पण चालेल, पण शक्यतो दोन कलर वापरावेत, त्यामुळे आपली तुळस खूपच जास्त उठून दिसेल। पहा हे किती सुंदर प्रकारे आपली तुळस दिसत आहे। तर अशा प्रकारे मी हे फांद्या आणि त्याला ही अशी पाने ड्रॉ करून घेते। त्यानंतर आता मी दिवे कलर करून घेते। दिव्यांना मी केशरी कलर देत आहे। दोन्ही दिव्यांना सेमच कलर देते। तर आता बघा तुम्ही कशा पद्धतीने मी दिव्यांना कलर केलेला आहे। आता आपली पूर्ण रांगोळी ही ड्रॉ करायची झालेली आहे। आता शेवटचं जे मेन काम आहे ते आपल्याला करायचं आहे। मेन काम म्हणजे काय, जे आपण रांगोळी काढलेली आहे त्याची आपण आउटलाईन काढून घ्यायची। जे आउटलाईन आपण काढलेले आहे ते डार्क करून घ्यायची। आपण काय होतं कलर करते वेळीला त्या रांगोळीवरती कलर पसरतो, म्हणजे व्हाईट रांगोळी जी आपली बॉर्डर आहे त्याच्यावरती कलर जातो। तर त्यामुळे आपली रांगोळी झाल्यानंतर अगोदर आपल्याला आउटलाईन डार्क करून घ्यायची आहे, म्हणजे व्हाईट रांगोळीने आणखीन एकदा आपण आउटलाईन काढून घ्यायची आहे। त्यामुळे काय होतं, जी रांगोळी आपली आहे ती अतिशय सुंदर दिसते। आता काय करणार आहोत, जे मध्ये बॉक्स आहे तिथे आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे मी स्वस्तिक काढतेय। अशा प्रकारे मी स्वस्तिक काढून घेतलेला आहे। त्यानंतर एक खालच्या साईडला गुलाबी कलर जो भरलेला आहे त्या ठिकाणी आपण एक फूल ड्रॉ करत आहोत। तुम्हाला इथं दुसरी डिझाइन काढायची असेल किंवा स्वस्तिक काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता। त्याचप्रमाणे वरच्या साईडलाही मी फूल ड्रॉ करत आहे। पहा आता ही झालेली आपली तुळशी वृंदावनची रांगोळी तयार। तर कशी वाटते नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।